श्री गुरुदेव दत्त 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 दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर. दिव्यात्मान मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींनो, येत्या 26 डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमा श्री दत्त जयंती आहे आणि श्री दत्त जयंती निमित्त आपण सर्व एक साधना करीत असतो, दत्त प्रभूंची साधना करीत असतो, गुरुचरित्र पारायण करीत असतो. तर जे आपले पुरुष असतील, स्त्री असतील, ते कुणीही पारायण करू शकता. स्त्री फक्त मासिक पाळीचा जर समस्या असेल तर त्यांनी पारायण करू नये, अन्यथा सर्व आपण पारायण करू शकता. त्यातील एक गुरुचरित्रातील एक अध्याय आहे, 14वा अध्याय. या 14व्या अध्यायाचं आपण दत्त जयंतीपर्यंत एक भक्तिपूर्ण रूपाने आपण पारायण करू शकता. एक अध्यायाचा एक मेरुमणी आहे 14वा अध्याय. एक परमपावन अध्याय आहे, म्हणून आपण या 14वा अध्यायाचं अवश्य पारायण करा. जवळच आपला औदुंबर वृक्ष असेल किंवा आपल्या वाड्यामध्ये औदुंबर वृक्ष असेल किंवा शेतामध्ये असेल, जसं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आपण करू शकता, किंवा आपल्या घरामध्येही ते पारायण आपण करू शकता. 108 वेळेस या 7 किंवा 9 दिवसामध्ये आपण त्याचं पारायण करा. 108 वेळेस त्यांचा पाठ करा. खूप परम पावन आहे. एक का परम पावन आहे, का मेरुमणी आहे, तर एक छोटीशी त्याची कथा आहे. ती कथा एवढी, त्याचं मर्म एवढंच आहे की एक नामधारक म्हणून एक सिद्ध योग्याला म्हणत असतो की आपण जे काही एवढी कथा आम्हाला सांगितल्या, तर मला एक परमपावन कथा अशी एक सांगा. तर सिद्धयोगी म्हणाले, मी तुला एक परमपावन कथा सांगत आहे. तर नामधारकाला 14वा जो अध्याय आहे तो सिद्धयोगी त्याचे एक मर्म सांगत आहेत की त्यामध्ये एक सायनदेव ब्राह्मण जो असतो तो एक भक्त असतो साक्षात श्रीगुरूंचा भक्त असल्यामुळे ते सुख असो दुःख असो त्यामध्ये श्रीगुरूंची सेवा करीत असतो, श्रीगुरूंचं नामस्मरण, त्याची भक्ती करीत असतो. त्यामुळे श्रीगुरूंना त्याच्यावर दया आली आणि एक दिवस त्यांच्या दारामध्ये ते भिक्षुक म्हणून श्री गुरुदेव गेले. आणि श्री गुरुदेव गेल्यानंतर त्यांना आशीर्वाद दिला सायनदेव ब्राह्मणाला की तुझ्या वंशामध्ये सर्व काही परमभक्त जन्माला येतील. असं म्हटल्यानंतर सायनदेवाला खूप आनंद झाला. सायनदेव म्हणाले, तुम्ही साक्षात भगवंत आहात, साक्षात ब्रह्म विष्णू महेश आहात. या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी, सर्व जीवांना सन्मार्ग लावण्यासाठी आपण या पृथ्वी तलावर मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे. तरी आपण साक्षात भगवंत आहात असे म्हणून सायनदेव प्रभूच्या चरणी लागला आणि त्याचे तिथे नामस्मरण करू लागला. पण सायनदेव ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाले, आज आपण मला भेटला, साक्षात भगवंत भेटलात, तरी पण मी एका यवनाच्या इथे सेवा चाकरी करीत आहे. तो यवन एवढा दुष्ट आहे आणि तो हर एक दिवशी ब्राह्मणाला मारित असतो. आज माझा नंबर आहे, त्यामुळे आज तो मला मारून टाकेल. पण तुम्ही जर साक्षात मला भेटला आहात तर तो मला कसा मारू शकेल, असे म्हणून श्री गुरुनं हास्यवदन केलं आणि त्यांच्यावर मस्तकावर हात ठेवला. आणि सायनदेव, तू माझा भक्त आहेस, तू माझं नामस्मरण करतो आहेस, तू सुख दुःखामध्येही सुखामध्येही मला विसरला नाहीस, दुःखामध्येही विसरला नाहीस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या वंशामध्ये सर्व दीर्घायुष्य जन्माला येतील. सर्व तुझ्या वंशामध्ये कधी अखंड लक्ष्मी राहील. तुझ्या वंशवेल हमेशा वंशवेलीचा तुझा विस्तार होईल, असे म्हणून भगवंताने श्रीगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि आता तू काही घाबरू नकोस, माझा वरदहस्त तुझ्यावर आहे. आता या क्षणाला तुझे संकट दूर झाले, तू यवनाकडे जा, असे म्हणून सायनदेव ब्राह्मण हा यवनाकडे गेला. यवनाकडे गेल्यानंतर तिथे जो यवन होता, यवन अत्यंत क्रोधित झालेला होता सायनदेव ब्राह्मणाला बघून. पण जेव्हा सायनदेव ब्राह्मण जाऊन त्याच्यासमोर उभे राहिले त्यावेळेस
त्याला सायनदेव ब्राह्मण हा एक तेजस्वी रूपाने दिसू लागला आणि तो घाबरून, यवन घाबरून तो आत पळाला. आत पडल्यानंतर पलंगावर चक्कर येऊन पडला. चक्कर येऊन पडल्यानंतर यवनाला असं वाटायला लागलं की सायनदेव ब्राह्मण एक हत्यारानं माझे शरीराचे तुकडे करीत आहे. ही एक श्रीगुरूंची माया होती. त्या श्रीगुरूंच्या मायानं त्याला खूप भीती वाटली आणि तो झोपत जागा झाला आणि तो बाहेर पळत आला. पळत आल्यानंतर तो सायनदेव ब्राह्मणाला म्हणतो, तुला इथे कोणी बोलावलं? तू इथे का आलास? तू इथून चालता हो. असं म्हणून त्या यवनाने सायनदेव ब्राह्मणाला वस्त्रालंकार देऊन श्रीगुरूकडे परत पाठविलं. आणि मग सायनदेव ब्राह्मणाला वाटलं, आज श्रीगुरूंच्या कृपेने माझे संकट, एवढे मोठे मृत्यूचे संकट दूर झाले. म्हणून तो एक, त्याच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले आणि तो पळत पळत श्रीगुरूकडे गेला. श्रीगुरूंचे चरण त्यांनी तिथे धरले. श्रीगुरू तिथेच थांबले होते. ऐकून श्रीगुरूंनी त्यांना सांगितलं होते, तू येईपर्यंत मी इथेच थांबेल. पण श्रीगुरूंचे चरण त्यांनी धरले आणि श्रीगुरूंचे चरण धरल्यानंतर आता म्हणाले, आज सर्व जगाचं तू रक्षण करता आहेस भगवंता. आज तू माझ्या जीवाचे रक्षण केलेस. आता मी तुझे चरण कधीही सोडणार नाही. पण भगवंत त्यांना म्हणाले, श्रीगुरू त्यांना म्हणाले की सायनदेवा, तू माझा भक्त आहेस, मी तुला कधी अंतर देणार नाही. पण मला दक्षिणेकडे तीर्थयात्रेला जायचं आहे. त्यामुळे तू येथे थांब. तिकडून तीर्थयात्रेतून आल्यानंतर तू आपल्या पुत्रपौत्रासह सर्व तू मला भेटशील, हे मी तुला वचन देतो. आणि आजपासून तुझे संकट दूर झाले. आज तुझ्या वंशामध्ये अखंड लक्ष्मी राहील. सर्व दीर्घायुष्य जन्माला येतील. तुझ्या वंशाचा वेल हा हमेशा विस्तारला असेल. हे सर्व कृपा भगवंतांनी त्यांच्यावर केली. सर्व वरदान, सायनदेवाला वरदान दिले, त्यांना जीवदान दिले. अशी एक कथा या 14व्या अध्यायामध्ये आहे की 14वा अध्याय मेरुमणी याच करता की सायनदेवाला वर प्रदान केलं श्रीगुरूंनी. म्हणजे संसारामध्ये तुम्ही अखंड लक्ष्मीचं वरदान श्रीगुरूंनी दिलं. दीर्घायुष्य राहण्याचं वरदान श्रीगुरूंनी दिलं. वंश विस्ताराचं वरदान श्रीगुरूंनी दिलं. त्यामुळे आणि असा त्याचा वंश परमपावन झाला. म्हणून श्रीगुरु चरित्रातील हा 14वा जो अध्याय आहे तो साक्षात श्रीगुरूंची कृपा त्याच्यावर होते. मर्म त्यातलं एकच की जसं तुम्ही सुख असेल दुःख असेल त्या श्रीगुरूंची सेवा करा, श्रीगुरूंचं भजन पूजन करा, त्यांचं नामस्मरण करा, त्यांना विसरू नका. श्रीगुरूंची कृपा जर असेल तर यमराज सुद्धा आपलं काहीही बिघडवू शकणार नाही. त्यामुळं माणूस हा वरदायी बनतो आणि सर्व त्याचे कल्याण होते. संसारामध्ये अखंड लक्ष्मी राहते आणि आपले सर्व संकटे, मृत्यूसहित सर्व संकटे आपले दूर होतात. यामुळे हा जो श्रीगुरूंनी हा जो परमपावन 14वा अध्यायामध्ये असे जे काही वर प्रदान केलं, त्यामुळे हा जो 14वा अध्याय हा मेरुमणी आहे. म्हणून सर्वांनी, स्त्री पुरुषांनी सर्वांनी या 14वा अध्यायाचं पारायण करावं. दत्त जयंतीपर्यंत पारायण करा. आपले सर्वांचे कल्याण होतील. श्री गुरुदत्त आपल्यावर सर्वावर कृपा करतील, सर्वावर दया करतील. आपल्या जीवनामध्ये काहीही कमी पडणार नाही असा हा अध्याय आहे. याचं तुम्ही पारायण करा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव.